विकेट प्राप्त केल्या होत्या। वेल प्लेड सुमित आणि नेक्स्ट सामन्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाकडे वळूया जिथे चालू असलेला सामना आजच्या दिवसातील आपण पाहिले तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध मरुआई वर्सोली या दोन संघांदरम्यान लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे। एबी ग्रुप अलिबाग संघाने आपण विचार केला तर नक्कीच प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते अर्थात मरुआई वर्सोली संघाला फलंदाजी करण्यासाठी। मरुआई वर्सोली संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय प्रशांत जाय नाकवा, त्याचप्रमाणे निहाल पाटील आणि प्रशांत जाय नाकवा आपण पाहतोय। बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात मरुआई वर्सोली संघाच्या माध्यमातून। तर एबी ग्रुप अलिबाग संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन रोहित पाटील येतोय। रोहित सुद्धा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती, परंतु दुसरं षटक थोडंसं मागे टाकलं होतं। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय। एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत अर्थात प्रशांत आणि निहालच्या माध्यमातून। पहिल्या षटकामध्ये विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकात मोठे स्ट्रोक येणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे ते अर्थात मरुआई वर्सोली संघाला। यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा फटका, नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी सुरेख फटका। सहा धावाने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल। एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 10 धावा धावफलकावर येत आहेत। एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज निहाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ही फलंदाजी तितकीच होणं महत्त्वाचं आहे ते अर्थात मरुआई वर्सोली संघाला। कारण का आपण पाहिलं तर एबी ग्रुप अलिबाग संघाचे फलंदाज आपण पाहिलं तर मोठमोठे फलंदाज आहेत, त्यामुळे एक चांगली धावसंख्या रचावी लागेल ते अर्थात षटकातील पुढील चेंडू रॅटम राऊंड द विकेट। पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय। चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अलिबाग संघाच्या माध्यमातून। निर्धाव चेंडूची सांगता होते, संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 10 पर्यंत। शेवटचे आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे पहिल्या षटकातील, त्यामुळे आपण पाहिलं तर या 2 चेंडूंमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज रोहित पाटीलच्या माध्यमातून। यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू, स्वेर चेंडूची घोषणा केली जाते पंच प्रसादच्या माध्यमातून। अवंतर स्वरूपाने आपण पाहिले तर नक्कीच धाव फलकावर 1 धाव नोंदली जाते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 11 धावा धाव फलकावर येत आहेत। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतो, यावेळी झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये। थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 2 धावा तर नक्कीच येतात, तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते। रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर अफलातून पाहायला मिळते प्रशांत आणि निहालच्या माध्यमातून। या 3 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 14 धावा धावफलकावर येत आहेत। शेवटचा अजून आपण पाहिलं तर 1 चेंडू येणं बाकी आहे पहिल्या षटकामधील, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणता येईल ते अर्थात मरुआई वर्सोली संघाच्या माध्यमातून। आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। बघूया शेवटचा चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ते अर्थात गोलंदाज रोहितच्या माध्यमातून। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रशांत जाय नाकवा पाहायला मिळतोय। अंतिम चेंडू आपण पाहतोय या षटकातील, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे स्वे चेंडूची घोषणा केली जाते। अवंतर स्वरूपाने धाव फलकावर 1 धाव नक्कीच येते। या एका धावेने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 15 धावा धाव फलकावर लागत आहेत।
शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फटका. एकवीस धावा धावफलकावर आल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच गोलंदाज रोहित पाटील थोडासा महागडा ठरतोय. नक्कीच आपण पाहिलं तर एक कामगिरी आपण पाहिलं तर थोडीशी खराब कामगिरी नक्कीच पाहायला मिळते ती अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून. परंतु आपण पाहिलं तर नक्कीच समोर सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळालं. अजून विचार केला तर पहिल्या सत्रामधील 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 18 चेंडू या 18 चेंडूंमध्ये आपण विचार केलात तर नक्कीच कुठेतरी एक चांगली धावसंख्या रचावी लागेल. ती अर्थात मरुआई वर्सोली संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अनिल राठोड येतोय. अनिल सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक कमी कालावधीमध्ये एक या गोलंदाजाने एक चांगली छाप सोडली. अलिबाग तालुक्यामध्ये एक चांगली कामगिरी सातत्यपूर्ण अलिबाग संघासाठी देत असतो. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगली फटकेबाजी आपण पाहतोय वर्सोली संघाच्या माध्यमातून. षटकातील आपण पाहिलं तर पहिला चेंडू रॅट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा तर नक्कीच पूर्ण होत आहेत. एक चांगली रणबिंत विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात मरुआई वर्सोली संघाच्या माध्यमातून. या 2 धावेने विचार केला तर नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. नक्कीच अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावर येत आहेत. 2 मिनिटं आपण पाहिलं तर पंच सामना थांबवायचा आहे. थोडासा आक्षेप घेतलेला आहे. कृपया अलिबाग संघाचा कर्णधार पंकज जाधव आपण व्यासपीठावर यायचं आहे.
सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं चालू आहे. मी विनंती करतो की प्रसाद बेळणकर असेल की सन्माननीय अमीर ठाकूर यांचा इथे सन्मान करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय अमीर ठाकूर अर्थात पिंट्या ठाकूर यांचा इथे सन्मान केला जातोय प्रसाद बेळणकर यांच्या हस्ते. पिंट्या ठाकूर नक्कीच आपण पाहिलं तर एक क्रिकेटचे खेळाडू सुद्धा आहेत. चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजूनही 5 चेंडू येणे शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावर आल्यात. नक्कीच गोलंदाजावर इथे आक्षेप घेतलाय तर तिसरा पंच द्यायचा आहे मैदानामध्ये. षटक क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच दुसरं चालू आहे. कुबेर 11 अलिबाग विरुद्ध मरुआई वर्सोली या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. डायरेक्ट हिट पाहायला मिळतो आणि ते मात्र आपण पाहतोय निहाल पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का वर्सोली. पहिला धक्का लागतोय तो अर्थात एबी ग्रुप वर खेळता स्पॉन्सर व्हायचा प्रश्नच येत नाही. नाव कसं काय दिलं नाही तर मग टीम बाद करा. आयुष्यभर मी खेळवायचे आणि नंतर तुम्ही एबी ग्रुप मधून खेळणार. 24 धावा धावफलकावर लागतायत. पहिला धक्का नक्कीच लागलाय तो अर्थात मरुआई वर्सोली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मरुआई वर्सोली संघाच्या माध्यमातून रुपेश येतोय. प्रियेश येतोय. प्रियेश बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रशांत जायनाखवा पाहायला मिळतोय. अनिल मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली सुरुवात करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ड फलंदाजी प्रशांत जायनाखवा बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागतो बॅक टू बॅक तो अर्थात मरुआई वर्सोली संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर बॅकफुटवर सरकतोय तो अर्थात मरुआई वर्सोली संघ. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 24 धावा धावफलकावर येत आहेत.
नवीन फलंदाज आपण पाहतो रुपेश येतोय मैदानामध्ये. रुपेश आणि प्रियेश इथे बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. चांगला फटका आपण पाहतोय. नक्कीच यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. कोणती चूक करत नाही आहे. चेंडूचा खेळणं बाकी आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मृणाल वर्सोलकर येतोय. मृणाल बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रियेश पाहायला मिळतोय. चांगला फटका आपण पाहतोय. मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. फटका आपण पाहतोय फलंदाज प्रियेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 32 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार. आपण पाहिलं तर गोलंदाजावर हल्ला बोल चढवलाय. 1 to go. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडूची घोषणा केली जाते पंचाच्या माध्यमातून आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मिळणार त्या अर्थात मरुआई वर्सोली संघाला. या 5 धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर मरुआई वर्सोली संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली धावसंख्या आपण पाहतोय मरुआई वर्सोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते ती अर्थात 100 रन झाल्या माझ्याकडनं 5000 रुपये. मरुआई वर्सोली संघाला एक सुवर्ण संधी असेल की जर 5 षटकांमध्ये 100 धावा धावफलकावर लागल्या तर अमीर ठाकूर उर्फ पिंट्या ठाकूर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मरुआई वर्सोली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रशांत देसाईने आपण पाहिलं तर झेल पकडला तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे करण देसाई यांच्या माध्यमातून. तर याची नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कुबेर 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 30 षटक घेऊन जतेश सारंग येतोय.
जतेश सारंग बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण का जतेशने आतापर्यंत विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली अलिबाग संघासाठी. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय रुपेश गोवर्धन पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाज संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 49 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज जतेश सारंगच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय मैदानावर परशुराम येतोय. परशुराम बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण का 3 महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 49 धावा धावफलकावर येत आहेत. अजून या षटकाचा विचार केला तर नक्कीच अजून 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिली ती अर्थात कुबेर 11 अलिबाग संघासाठी. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, झेल मात्र घेतला जातोय. चौथा धक्का लागेल तो अर्थात मरुआई वर्सोली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय रुपेश येतोय उर्फ बाबू. आपण पाहतोय एक घातक फलंदाज आपण पाहतोय मरुआई वर्सोली संघाकडून. आपण पाहिलं तर नेहमीच एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. आज बघूया या मैदानावर कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय तो अर्थात वर्सोली संघाला. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय सुरेख फटका, चेंडू जातो नक्की सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 55 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगली फटकेबाजी आपण पाहतोय प्रियेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख चेंडू आपण पाहतो. यावेळी चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडू नक्कीच सांगता होते. एक अचूक टप्पा आपण पाहतोय गोलंदाज जतेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 55 पर्यंत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. रॅटम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर ब्लॉक ओलपरीचा चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात गोलंदाज जतेशच्या माध्यमातून, कारण का एक षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर नंतरचे 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. शेवटचा चेंडू येणे शिल्लक आहे. बघूया शेवटचा चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु यावेळी चेंडू उंच हवेत. झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज प्रेश बॅक टू द पवेलियन.
तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झाले. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर मरुआई वर्सोली संघाची धावसंख्या 4 बाद 55 धावा धावफलकावर आल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कुबेर 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक चौथं षटक घेऊन प्रणित वर्सोलकर येतोय. प्रणित बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. प्रणित खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे. अलिबाग संघाकडून चांगली कामगिरी त्यांनी सातत्यपूर्ण करत आहे. आज बघूया या सामन्यामध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात प्रणितच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. प्रतीक शिवा आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम फटका. चेंडू नक्कीच जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. प्रतीकने हल्लाबोल चढवलाय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे खरपूर समाचार घेतलाय गोलंदाज प्रणित वर्सोलकर याचा. एक चांगली फटकेबाजी आपण पाहतोय वर्सोली संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज प्रतीक शिवा बॅक टू द पवेलियन. 5वा धक्का वर्सोली. पाचवा धक्का लागलाय तो अर्थात मरुआई वर्सोली संघाला. अर्थात अर्धा संघ तंबूत परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रतीक बाजांतर. सॉरी 6वा धक्का लागतोय तो अर्थात मरुआई वर्सोली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय पंढरीनाथ येतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे. चेंडू नो मॅन्स लँड पडतोय आणि ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा तर नक्कीच वसूल केल्यात या चेंडूवर. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 63 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगली धावसंख्या रचली ती अर्थात मरुआई वर्सोली संघाने. अजूनही विचार केला तर 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. रेट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ती अर्थात 63 पर्यंत. शेवटचे 2 चेंडू बघूया इथे कशा प्रकारे कामगिरी पाहायला मिळते अर्थात फलंदाज रुपेशच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच स्वेर चेंडूची घोषणा केली जाते पंच गौरव कोळे यांच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव तर नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 64 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु पूर्णपणे जखडून ठेवले बांधून ठेवले ते अर्थात प्रणितने. या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 64 पर्यंत. शेवटचा 1 चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील आणि या सत्रातील. बघूया शेवटच्या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. 1 टू गो. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 14 समाप्त झालंय. अर्थात पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर मरुआई वर्सोली संघाची धावसंख्या 6 बाद 64 धावा धावफलकावर लागल्यात आणि 65 धावांची गरज असेल ती अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला.
यानंतर होणारा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना अलीदादा पुरस्कृत नौखार विरुद्ध एकविरा थळ. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. अलीदादा पुरस्कृत नौखार विरुद्ध एकविरा थळ, आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. येणारे आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि कुबेर 11 अलिबाग संघाला जिंकण्यासाठी 65 धावा करायच्या आहेत. या 65 धावांच्या पाठलाग करत असताना बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ते अर्थात अलिबाग संघाची. किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच 65 धावा जर सेव्ह करायच्या असतील मरुआई वर्सोली संघाला तर इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तत्पूर्वी या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक पार्थ घरत यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू पार्थ घरत. धन्यवाद आशुतोष. तर मित्रांनो मैदानाकडे वळूया. मैदानात चालू असणारा सामना मरुआई वर्सोली विरुद्ध कुबेर 11 अलिबाग. मरुआई वर्सोली संघाने 64 धावा ठोकल्यात आणि कुबेर 11 संघाने 65 धावांचं आव्हान दिलंय. पहिले 2 षटकात आपण बघितलं तर तब्बल 49 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्यानंतर जतेश सारंगचं 6 धावांचं षटक आणि प्रणित वर्सोलकरचं ते सुरेख षटक, अशा 2 षटकामध्ये फक्त 15 धावा आल्या. आपण बघितलं जर रोहित पाटील थोडासा महागडा ठरला होता ज्याने 21 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिलच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे त्याचे उरलेले 3 चेंडू मृणाला टाकावे लागले आणि ते षटकसुद्धा तब्बल 28 धावांचं गेलं. पण त्यानंतर जतेश आणि प्रणितने एक सुंदर अशी गोलंदाजी केली, सुंदर कमबॅक केलं. आता मात्र कुबेर 11 संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज असेल आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलाय तो पंकज जाधव. पंकज जाधव याचं नाव अलिबागमध्ये सुद्धा नाही, रायगडमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर पूर्ण जगभरात गाजलेलं आहे. कारण त्याने आपल्या नावाचा डंका 7 समुद्रापार पेटवलाय आणि त्याला साथ द्यायला आलाय तो अलिबागचा मिस्टर परफेक्ट रोहित पाटील. मित्रांनो जर ही जोडी, या जोडीने जर शेवटचा चेंडू खेळला तर नक्कीच हा सामना कुबेर 11 अलिबाग संघाच्या बाजूने नक्कीच झुकवू शकते. आणि या जोडीला रोख लावण्यासाठी, या जोडीला बाद करण्यासाठी गोलंदाजी मार्क करायला तो रुपेश. पहिला चेंडू रोहित भिरकावून देतो तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 4 धावांसाठी. ची गरज असेल अशाच फटक्यांची गरज असेल ती कुबेर 11 अलिबाग संघाला. जर आपल्याला विजेतेपद पटकावचे पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज. यावेळेस मात्र गोलंदाज आपली दिशा भरकटतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय, स्वैर मारा करतोय. पंच नियम क्रमांक 22चा अवलंब होत करतायत आणि धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 5 धावा. जर आपण धावांचा आलेख बघितला तर तब्बल 16 धावा प्रत्येक षटकात काढाव्या लागतील. हे लक्ष सोपं नाही आहे मित्रांनो, पण ते लक्ष सोपं करण्यासाठी मैदानात उतरलाय तो पंकज जाधव आणि रोहित पाटील. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जाते तो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी. ती कॅपेबिलिटी आहे जो खेळाडू पूर्ण सामना एका हाती जिंकून देऊ शकतो. आपण बघितलं की मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये रोहित पाटील याने आपल्या कामगिरीच्या जोरात कुबेर 11 अलिबाग संघाला अनेक विजयाची शिखरं ओलांडून दिली आहेत. मिस्टर परफेक्ट रोहित पाटील ज्याने अनेक मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर केल्यात आणि तोच आता
रुपेशवर हल्ला चढवतोय, हल्ला बोल करतोय, रुपेशच्या गोलंदाजीवर प्रत्युत्तर देतोय. पुन्हा एकदा रोहित सज्ज. यावेळेस मात्र हलकस अपील, अंपायर अपील फेटाळून लावतात. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय प्रथमेश पाटील आणि गौरव कवळे. प्रसाद इलेव्हन संघाला लाभलेले हे दोन हिरेच आहेत आणि आता मात्र ते पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतात. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या झाली ती 9. पहिले षटक प्रगतीपथावर धावसंख्या 9 आहे. 16 रन पर ओव्हरच्या रन रेटने धावा करायचे आहेत आणि रोहित पाटीलचा तोच प्रयत्न, तोच मानस, पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर करण्याचा तो प्रयत्न करतोय. रोहित पाटीलकडे सर्व प्रकारच्या स्ट्रोक्सचा पेटारा नक्कीच आहे मित्रांनो. मिस्टर 360 स्ट्रोक्स त्याच्याकडे आहेत आणि तशाच प्रकारच्या फटक्यांचा वापर करण्याचा त्याचा मानस असेल. आणि आता मात्र चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा होता, खोदून काढलाय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या झाली ती 10 धावा आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे तो पंकज जाधव. जर पंकज जाधवने शेवटचा चेंडू खेळला तर तो नक्कीच हा सामना फिनिश करून देऊ शकतो. ती त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्या मनगडात तो जोर आहे. आणि आता मात्र चेंडू खोदून काढलाय, चेंडू ठोकून दिलाय तो डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 4 धावांसाठी. माध्यमातून मित्रांनो बघायला मिळाला. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर चालू आहे. रोहित पाटीलने आधी 2 चौकार ठोकले, त्यानंतर पंकज जाधवने त्याच्या पावलावर पाऊल ठेवत एक चौकार ठोकला. अतिशय सुंदर असा स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू खोदून मारलाय. पुन्हा एकदा घुसून मारण्याचा प्रयत्न, पण अंपायर या चेंडूला स्वैर घोषित करतात. हलकंसं अपील झालं होतं पण अंपायरने अपील पेटाळून लावले. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली होती 15 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर, धावसंख्या झाली ती 15. ओव्हरचा जो आलेख आहे तो फॉलो करताना, त्याच्या मागे पळताना दिसते तो कुबेर 11 अलिबाग संघ. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, पंकज जाधवने चेंडू भिरकावून दिलाय तो बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये. चेंडू जातो तो सरळ सीमारेषा पार, 4 धावांसाठी. मित्रांनो सामन्याच्या सुरुवातीला जो 16चा रन रेट होता तो 1 ने खाली पडला. आता मात्र जिंकण्यासाठी 15च्या सरासरीने 15.33च्या सरासरीने उरलेले 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल. 15.33च्या सरासरीची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मागे 2 ते 3 मोठे स्ट्रोक जर आले तर हा सामना. तर मित्रांनो यापुढील होणारा सामना अलीदादा पुरस्कृत नौखार विरुद्ध एकविरा तळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. 4 षटकांचा सामना चालू आहे मित्रांनो, 3 षटके बाकी आहेत. हे षटक दुसरं षटक पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. एकविरा तळ संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. अलीदादा पुरस्कृत नौकार संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, अक्षय पाटील अँड कंपनी आपला प्रतिनिधी टॉससाठी पाठवायचं आहे. तर या टॉससाठी मी समीर ठाकूर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. टॉससाठी स्वतः अमीर ठाकूर उर्फ पिंटा ठाकूर कुबेर 11 संघाचे करते धरते स्वतः टॉससाठी येत आहेत. एकविरा थळ विरुद्ध अलीदादा पुरस्कृत नौखार. त्याच दरम्यान वळूया मैदानाकडे. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येते तो परशुराम. रोहित पाटील चेंडू भिरकावून देते तो डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 6 धावांसाठी.
केलेला आहे. आपला जो काही निर्णय असेल तो विचार विनिमय करून ठरवून हा सामना संपल्यानंतर लवकरात लवकर अंमलात आणायचा आहे. याच दरम्यान मैदानाकडे वळूया मित्रांनो. रोहित पाटीलच्या बॅटमधून एक सुरेख घणाघाती स्ट्रोक बघायला मिळाला मित्रांनो. जर आपल्याला या सामन्यात पकड आपली मजबूत करायची असेल तर रोहित पाटील सारख्या फलंदाजाला आपण अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही, अशा प्रकारचे चेंडू खेळायला देऊ शकत नाही. कारण शॉर्ट चेंडू म्हणजे एक गोल ग्राउंडवर दिलेलं एक वेलकम गिफ्ट असतं, ते प्रत्येक बॅट्समन एक्सेप्ट नक्कीच करत असतो. आणि रोहित पाटीलने चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 25 धावा. आता मात्र 17 चेंडू आणि 40 धावांची गरज. जे समीकरण आहे ते फारसं सोपं करण्याचा प्रयत्न रोहित पाटील याच्याकडून होतोय. पुन्हा एकदा परशुराम सज्ज. एक षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देतो. वाईड फाईन लेग सीमारेषा पार. अतिशय सुरेख असे फटके निघतात. दोनही शॉर्ट चेंडू, दोनही हाफ पिच चेंडू, दोनही एक वेलकम गिफ्ट असं रोहित पाटीलने ऍक्सेप्ट केलं परशुराम कडून आणि चेंडू भिरकावून दिले ते डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग सीमारेषा पार. आता मात्र षटकारांच्या हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असेल तर रोहित पाटील आणि यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. तीन चेंडू 3 षटकारांची हॅट्रिक ठोकली. मित्रांनो, मी म्हणालो होतो की रोहित पाटील त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे, त्याच्याकडे कॅपॅसिटी. त्याने कुबेर 11 संघाला भरपूर सामने जिंकून दिलेले आहेत. असा हा कुबेर 11 संघाचा रोहित पाटील अतिशय घणाघाती फलंदाज आहे. एक यंगस्टर आहे मित्रांनो. तब्बल फक्त त्याचं 25 वर्ष हे वय आहे आणि या कमी वयात त्यांनी ही छाप सोडलेली आहे. पंच गाडीचा आरसा थोडा बाजूला करायचा आहे. आपल्या खेळाडूला त्रास होतोय. प्रेक्षक थोडीशी मदत करायची आहे. रोहित पाटीलसाठी पारितोषिक आलंय. रोहित पाटील कुबेर 11 अलिबाग संघाचा एक घणाघाती फलंदाज. मागचे 2 ते 3 वर्षात त्याच्या, खरं तर असं म्हणायला हवं की त्याच्या जीवावर त्या संघाने खूप सामने जिंकून दिलेले आहेत. आपण बघितलं होतं की मिस्टर मॅन ऑफ द सिरीज कुबेर 11 संघासाठी त्याने खूप मॅन ऑफ द सिरीज जिंकून दिल्यात. पुन्हा एकदा परशुरामच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा शॉर्टपिचमध्ये चेंडू. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न थोडासा चुकतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होते. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती. पंच हा नो चेंडू आहे आणि धावसंख्येत 3 ने वाढवणार. धावसंख्या 40 पोहोचली आहे. रोहित पाटील मित्रांनो, आपण बघितलं की हल्लीच एक सार्थक ट्रॉफी झाली आणि त्या ट्रॉफीमध्ये 6 चेंडूत 38 धावा ठोकण्याचा पराक्रम करण मडवी याने केला. आता मात्र 6 चेंडूत 38 धावा ठोकण्याचा पराक्रम रोहित पाटील करू शकतो जर या 3 चेंडूमध्ये त्याने 3 षटकार ठोकले. 40 धावा झालेल्या आहेत. 25 धावांची गरज आहे. 15 चेंडूंची खेळी बाकी आहे. 25 धावांची गरज आहे. जर रोहित पाटीलने अशा प्रकारे फलंदाजी केली तर नक्कीच तो लवकरात लवकर सामना फिनिश करून देऊ शकतो. आणि आता मात्र गोलंदाज भरकडतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय. नियम क्रमांक 22 अवलंब होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 41 वर. आता मात्र 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना कुठे होता आणि कुठे नेऊन ठेपलाय आणि याच्या मागे हात आहे तो रोहित पाटीलचा, याच्या मागे हात आहे तो पंकज जाधवचा. पुन्हा एकदा परशुराम सज्ज.
पुन्हा एकदा शाटपीत पद्धतीचा चेंडू चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न चुकतोय. पंचांचा इशारा, हा चेंडू नो आहे. धावसंख्या 2 ने नक्कीच वाढवणार. धावसंख्या झाली आहे ती 43 धावा. पंच आयोजकांकडून सूचना येते की जर गोलंदाज दुखापतग्रस्त नसेल तर त्याला ओव्हर कंटिन्यू करावी लागेल. हे चेंडू ओव्हरस्टेपचे नो आहेत, हे चेंडू बीमरचे नो नाही आहेत. नियमानुसार त्याच गोलंदाजाला षटक पूर्ण करावं लागेल. सामना पटापट घ्यायचा आहे. पंच प्रथमेश पाटील. सामना लवकरात लवकर चालू करायचा मित्रांनो. पंच 22 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. गोलंदाज चेंज केलाय. गोलंदाजी मार्कवर आलाय तो पंढरीनाथ. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळेस मात्र पंकज जाधव चेंडू भिरकावून देतो. चेंडू जातो तो कावकोन सीमारेषा पार. इट्स चा विचार केला तर या षटकात तब्बल 29 धावा कुठल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर्वाधिक धावा देणार आहे षटक नक्कीच होऊ शकतं. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा पंकज जाधव चेंडू भिरकावून देतो. चेंडू येतो सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावा. सामन्यातला जोर काढलाय, सामन्यातलं प्रेशर काढलंय. येणारे 13 चेंडू आणि 8 धावांची गरज. पंकज जाधव पुन्हा एकदा चेंडू ठोकून देतोय. चेंडू जातोय तो मिड विकेट झोन मध्ये. 1 धाव नक्कीच मिळेल मित्रांनो. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कर आलाय तो स्वतः प्रशांत जायनाकवा. कर्णधार संघाचा करता धरता.
यावेळेस पंकज जाधव चेंडू भिरकावून देतो, चेंडू जातो काऊ कॉर्नर सीमारेषा पार 6 धावांसाठी. तीन धावांची गरज असेल, पण मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं जोपर्यंत शेवटची धाव काढून होत नाही. पंकज जाधव पुन्हा एकदा चेंडू ठोकून देतो, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि एक साधा सोपा सरळ सिंपल झेल बघायला मिळतोय. चेवले आणि रोहित पाटील हे दोन कुबेर 11 संघाला मिळालेले एक अनमोल असे हिरे आहेत, ज्यांनी खूप अशा यंग वयातच कुबेर 11 संघासाठी फलंदाजी करणं सुरू केलं आणि आपली छाप सोडणं सुरू केलं. प्रसाद चेवले एक सुंदर विकेटकीपर बॅट्समन आणि रोहित पाटील एक सुंदर ऑलराऊंडर. एक बॅट्समन म्हणून पदार्पण करणार रोहित पाटील, पण जेव्हा संघाला गरज होती तेव्हा गोलंदाजी करून आपली छाप सोडली. अनेक मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिकं त्याने पटकावली. आता 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रशांत जायनाखवा टू प्रसाद चेवले. आता मात्र गोलंदाज भरकटतोय, दिशाहीन गोलंदाजी करतोय. धावसंख्येत एकीने वाढ होते, धावसंख्या झाली होती 63 धावा. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि प्रसाद चेवले हलक्या हाताने चेंडू ठोकून देतो. रोहित पाटील याचं थोडस एक बॅट रोल करायला तो विसर. असेल. प्रसाद चेवल्याचा एक हलक्या हाताने चेंडू तटवून काढण्याचा एक मानस होता. जतेश सारंग नवीन फलंदाज मैदानात जातोय. जतेश सारंग उर्फ जत, अलिबाग तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स मध्ये जतेश सारंगची निवड नक्कीच करण्यात येईल, कारण 3 वर्षापूर्वी जी कोरूळच्या मैदानावर 100 धावांची विक्रमी भागीदारी झाली होती त्याचा तो पार्ट होता जतेश सारंग. 2 वर्षापूर्वी मुरुड येथे तब्बल 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम असा केला होता या जतेश सारंगने. आठ चेंडू आणि 2 धावांची गरज आहे मित्रांनो. सामना कठीण होत चाललाय. सुरेख असा ड्राईव्ह केलेला फटका, 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. प्रसाद चेवलेचं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते मित्रांनो. कुबेर 11 संघाने हा सामना आपल्या झोळीत भरलाय. धन्यवाद कुबेर 11 अलिबाग आणि धन्यवाद मरोय वर्सोली आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. यापुढील होणारा सामना एकविरा थर विरुद्ध